नमस्कार मित्रांनो, मराठी वायनर या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि नुकत्याच येऊन गेलेल्या एका व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आपल्याला एक नवीन सिरीज चालू करायची मित्रांनो. आणि जे जे नवे असतील, मी सगळ्यात आधी म्हणतो, जे जे नवे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेही कोणी असतील. आणि ते फॉलो करू शकतात मला टेलिग्रामला जाऊन, तिथं मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तिथं माझं युजर आय डी वगैरे आहे, तिथं चॅनलची लिंक दिलेली आहे खाली ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर मित्रांनो, जसं की आपण नुकत्याच येऊन गेलेल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे की आपल्याला एक सिरीज चालू करायची आहे आणि ती एका वर्षाची असणार आहे. ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांना मी एक ब्रीफ देऊन देतो की आपण ह्या calculator.com साईटवर जाऊन आपला एक प्लॅन काढलेला आहे डेली कंपाऊंडिंगचा, आणि त्यात आपण ह्या अमाऊंटपासून स्टार्ट करणार आहोत. आणि 1.5% डेली आपला टार्गेट असणार आहे आणि 1 इयर आपलं पिरियड असणार आहे. तर ठीक आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी एवढं मोठं कॅपिटल काय यूज करतोय आणि 1.5% फक्त रोजचा डेली टार्गेट घेतोय आणि माझा पिरियड एवढा का बरे 1 इयरचा. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, गंमत अशी आहे की बरेच लोक काय करतात की छोटं छोटं कॅपिटल टाकतात, म्हणजे 10,000, 20,000, 25,000 किंवा 5,000, किंवा बऱ्याच जणांचं 10,000 रुपये, अंडर 10,000 असतं. तर त्या पद्धतीने काय होतं, मग जेव्हा ते ट्रेडिंग करायला जातात तेव्हा मग ते 15 दिवस 20 दिवसात प्रॉफिट करतात, किंवा ते एक तर ब्लो होतं नाही तर प्रॉफिट होतं, या दोनच कंडिशन असतात. तर ते ब्लो होतं नाही तर प्रॉफिट होतं, प्रॉफिट झालं तरी नेक्स्ट टाइम परत ब्लो होतं. त्यापेक्षा मग ते म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडिंग, बायनरी ऑप्शन्स ही गोष्ट लोक शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणून बघतात. पण मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी मी 1 इयर पूर्ण टोटल कंप्लीट घेणार आहे. मग त्यात हे पॉसिबलच नाही की रोज प्रॉफिटच होईल किंवा रोज लॉसच होईल. आणि जर कधी आपण आपला अप्रोच चेंज केला, आपण जर कधी याच्याकडे शॉर्ट टर्म मध्येच बघितलं तर आपल्याला लॉस जास्त होतो मित्रांनो. याचं मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. तर ठीक आहे मित्रांनो, आपण बघू शकतात या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हे पेंटमध्ये मी करून दाखवतो, तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगतो. तर याचं उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे बघा की आपण SIP, सगळ्यांना गोष्ट माहिती आहे की SIP काय प्रकार आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हे बरेच लोक करत असतात. पण याच्यात एक गंमत तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की शॉर्ट टर्मसाठी याच्यात प्रॉफिट नसतो. ह्याच्यात शॉर्ट टर्ममध्ये कधीच प्रॉफिट होत नाही. याच्यामध्ये काय गंमत असते की याच्यामध्ये लॉंग टर्मसाठी विचार केला जातो, LT, लॉंग टर्म. ठीक आहे. म्हणजे मिनिमम तुम्हाला 3 इयर्ससाठी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागतं, तेव्हा तुम्हाला याच्यातून प्रॉफिट दिसून येतं. जर कधी 6 महिने, 5 महिने, 1 वर्ष याच्यात जर कधी पाहिलं तर याच्यात लॉस होतो म्हणजे होतो. याच्यात मायनसच असतात पैसे शक्यतोवर सध्याची मार्केट कंडिशन बघतात. तर याच्यात मिनिमम आपल्याला 3 इयर्ससाठी ठेवावं लागतं. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल दिलं मी, ज्यांना समजलं त्यांनी समजून घ्या, ज्यांना नाही समजलं मी त्यांना अजून चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. ह्या गोष्टीत असं आहे की आपण आपला माइंडसेट चेंज करणार आहोत की आपल्याला जास्तीत जास्त काळ ट्रेडिंग करायचं आहे, जास्त काळ ह्या प्लॅटफॉर्मवर टिकून राहायचं आहे. आणि हे मी मला सुद्धा गृहीत धरतोय याच्यात. असं नाही की मी फक्त तुम्हाला सांगतो, हे मी माझ्यासाठी करतोय मित्रांनो. खरं तर मला तेवढा डिसिप्लिन यावा, कारण माझा अप्रोच पण तोच होता की आपल्याला शॉर्ट टर्म ट्रेडिंग आहे ही. पण तसं नाही आहे. आपण आपला माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे, अप्रोच चेंज केला पाहिजे. आणि म्हणून आपण 1 इयरसाठी करणार आहोत. तर यासाठी म्हणजे यामध्ये एकच गोष्ट होईल की एकतर आपलं सायकोलॉजी बिल्डअप होईल आणि डिसिप्लिन घेणं थोडं शक्य होईल. म्हणजे डिसिप्लिन ठेवता येईल, डिसिप्लिन बिल्ड होईल, पेशन्स बिल्ड होतील. आणि आपल्याला मोजून 2, 4, 5, 6, 7 ट्रेड घ्यायचे आहे, जास्तीत जास्त 8 ते 10 ट्रेड. ठीक आहे. त्यावर आपल्याला ट्रेडिंग करायचं नाही आहे, म्हणून आपण ट्रेडिंग अमाऊंट पण तशीच ठेवणार आहोत. आणि आपण बघू शकतो की आपलं पहिली हे काय असणार आहे, पहिली टार्गेट प्राईस काय असणार आहे. तर 1200 रुपयापासून आपण म्हणजे 1 पॉईंट, जर कधी आपण किती पर्सेंट घेतलेलं आहे, 1.5% आपण घेतलेलं आहे, तर आपलं टार्गेट प्राईस असणार आहे 1200 रुपये. ठीक आहे. तर 1200 रुपये आपलं पहिलं टार्गेट प्राईसपासून आपण सुरू करणार आहे. तर आता बऱ्याच जणांना हेच प्रश्न पडेल की
80,000 रुपये अकाउंटमध्ये आहेत आणि त्याच्याने आपण 5-6-7 हजार रुपये प्रॉफिट करू शकतो मित्रांनो. पण जेवढे आपण फास्ट जाऊ तेवढं फास्ट आपण स्टॉप लॉस पण घेऊ किंवा हे पण म्हणजे पैसे मायनस होण्याचे पण शक्यता आहे. तर आपल्याला त्याच्यापासून दूर राहायचे. 2-3 दिवस स्टॉप लॉस गेला कंटिन्यू काही हरकत नाही, जातो. स्टॉप लॉस घेण्याची सवय पाहिजे. एक गोष्ट मनात तुम्ही ठेवून घ्या की जोपर्यंत तुम्ही स्टॉप लॉस घेऊन मार्केटमधून बाहेर निघणं ॲक्सेप्ट करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. ही गोष्ट मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. मी मागे पण 1-2 सिरीज करण्याचा प्रयत्न केला पण स्टॉप लॉस घेतला नाही आणि ते गेलं. म्हणून मी जेवढा तो डेटा रेकॉर्ड केला होता तो मी तिथं स्टॉप केला, डिलीट केला. कारण नाही होत म्हणजे आपण जेव्हा इगोमध्ये आणतो आणि मनासारख्या गोष्टी नाही होत तेव्हा आपला इगो हर्ट होतो आणि आपण मग नंतर मार्केटसोबत रिव्हेंज ट्रेडिंग सुरू करतो आणि मार्केटसमोर आपण एकदम 0.0000001% सारखं असतो मित्रांनो या कॅपिटल समोर. ठीक आहे, तर समजू शकता तुम्ही मला काय म्हणायचं. तर आपण मुंगी होऊन साखर खाणं असं आपल्याला काम करायचं आहे. तर त्यासाठी मी हा प्लान आता केलेला आहे आणि हेच रिझन होतं की मी एवढं मोठं कॅपिटल घेऊन फक्त 1.5% जर कधी मला घ्यायचं आहे 1 वर्षासाठी तर तो कशा पद्धतीने करता येईल आणि तुमच्या सगळ्यांची मला साथ पाहिजे. सगळ्यांचे म्हणजे बघा, आता तुम्ही जे पण असाल, जे बघत असतील, ज्यांना पटतंय त्यांनी बघा, ज्यांना आवडलं, घेण्यासारखं असेल माझ्याकडून काही ते घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने सोमवार मंगळवारपासून हे व्हिडिओ तुम्हाला यायला सुरुवात होतील. आता हे व्हिडिओ तर म्हणजे पुढच्या दिवशी येईल कारण नुकताच एक व्हिडिओ आलेला आहे. ठीक आहे, तर कमेंट वगैरे कराल, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही इश्यू असतील, काही मदत हवी असेल तर तुम्ही टेलिग्रामची म्हणजे चॅनलची लिंक खाली दिलेली आहे, त्यात माझा युजर ID आहे, त्यात तुम्ही मला DM करू शकता. मी तुम्हाला ऑलवेज अवेलेबल टू हेल्प आहे. मी तुम्हाला नेहमीच मदत करेल. ठीक आहे, मागे 2-4 जणांना मी मदत केली होती पण नंतर त्यांनी नंतर कॉन्टॅक्ट केला आणि आता ते माझ्या टचमध्ये नाही आहेत. ठीक आहे, तर तेही बघत असतील तर तुम्ही लक्षात ठेवा, काही हेल्प लागली तर मला सांगा. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की हे माझं डेली जर्नल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने असणार आहे. ठीक आहे, हे पहिले 2 दिवस आपण स्किप करून देऊ इथून आणि तिसऱ्या दिवसापासून आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, तर तेच आहे मित्रांनो, सांगण्यासारखं दुसरं काही नाही. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि डायरेक्ट आता आपण ट्रेडिंग सेशनच सुरू करूया आणि त्यात काय असणार आहे, माझी स्ट्रॅटेजी कशी असणार आहे ते मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.